पाहिल्यानंतर आपल्याकडे किल्ला फिरायसाठी वेळ किती आहे? पाऊण तास. सेम बोटीमध्ये परत यायचं आहे. आपल्या बोटीचं नाव लक्षात ठेवायचा सलामती, कारण 3 ठिकाणांना बोटी येतात. संध्याकाळचा वेळ आहे, जे टाइम देईल त्या टायमात आपल्याला परत यायचं. जे किल्ला आपण पाहायला चालले लहान नाहीये, 22 एकर मध्ये असं आपल्याला 22 एकर फिरायचं नसते. आतमध्ये महत्वाचे 12-13 पॉइंट आहेत. लोक जे येतात पॉइंट पाहायला येतात. आपण आले जंजिराच्या नावाने. इथे 2 किल्ले आहेत. याच्या पलीकडे समुद्रामध्ये आणखी एक किल्ला आहे, संभाजी महाराजचा बांधलेला किल्ला आहे. दोन्ही किल्ल्यांचा इतिहास आहे. किल्ल्यामध्ये कोणी गाईड नाही, आतमध्ये गाईड बंद आहे, त्यामुळे आपल्याला काही कळणार नाहीये कुठला पॉइंट कुठे आणि कुठली वाट कुठल्या पॉइंटवर जातं. आपली ट्रिप फेल होऊ नये म्हणून तुम्हाला मी इथे माहिती देणार. किल्ल्याची हिस्ट्री, दोन्ही किल्ल्यांचा इतिहास आपल्याला फिरायला समजायला व्यवस्थित होईल. जेव्हा आतमध्ये गाईड चालते ना सर, आम्ही गाईडचे काय चार्ज करता, कशाला करता? आपण जे तिकीट काढून आले हा पैसा आमचा नसतं. महिना भरल्यानंतर 7,000-8,000 सॅलरी आहे. 7-8 हजार कोणाचं घर नाही चालत. आम्ही इथे गाईडच्या आशावर काम करता. जेव्हा आतमध्ये गाईड चालते, गाईडचे चार्ज म्हणजे कसे असते, प्रत्येक फॅमिली ग्रुप पार्टी 700-800 रुपये चार्ज करतात. लोक स्वतःहून देऊन जातात. इतके द्यायची गरज नाही. तुम्हाला माझी माहिती आवडली, तुम्हाला वाटला दादा आमचा कष्ट आहे, आपल्या ग्रुप प्रमाणे आपले सहखुशीने 300-400 काय द्यायचा, देऊन जायचा. बघा आतमध्ये उतरल्यानंतर आपल्याला अगोदर एक समाधी पाहायला भेटेल. मजार जसं आपल्या मुंबईला हाजी अली हाजी मलंग आहे, जंजिरा किल्ल्यातली एक समाधी आहे. त्यांचं नाव आहे 5 पीर. किल्ला बनायच्या आधी ते एक टापू होता, आयलंड होता. ज्या राजाने किल्ला बनवला त्या राजाचं नाव आहे सिद्धी जोहर. आणि सिद्धी नावाचे आपल्या भारतामध्ये 2 राजा होऊन गेले. महाराजांच्या काळात होते ज्यांनी पनालगाव बेरा टाकलेला, ते मुघल होते. हे जे सिद्धी होते आफ्रिकन होते. आणि आफ्रिकावरून आपल्या महाराजांच्या आधी आलेले. भारतात कशामुळे आले होते? वेपारसाठी. लोंग इलायची, गरम मसाला ना, यांचे वेपारसाठी ते यायचे. जेव्हा कधी यायचे परत जाता वेळी त्या समाधीवर चादर चढून परत जायचे. एक वेळी समुद्रामध्ये तुफान झाला, समुद्राचा पाणी त्या समाधीला टच होऊ लागला. समाधीला वाचवासाठी त्यांनी आयलंडची तटबंदी करायची जाणली. 22 एकर मध्ये किल्ल्याचा बांधकाम केले आणि 22 बुरुज बनवले. बुरुज म्हणजे काय? बाहेरनं आपल्याला अर्धा गोळा हिस्सा पाहायला भेटतं ना, हाफ राऊंड एरिया, यांना बुरुज म्हणतात. किल्ला 3 मजली बांधला गेलाय. वरचा जो मजला आहे याला म्हणतात टहेलनी बुरुज, म्हणजे आक्रमण करायची जागा. मधल्या भागाला म्हणतात वॉच टॉवर, म्हणजे देखरेख करायची जागा. आणि खालच्या भागाला म्हणतात बारूदखाना, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात आपण, दारुगोळाचा कोठार. आणि आज आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासची 3 नंबर तोप, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये रँकिंगवर 3 नंबरवर आहे. जंजिरा किल्ल्यातली 1 नंबर तोप आहे. आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे सर. तोफीचं नाव दिला होता कलाल बांगडी. तिचं वजन किती? 22 टन, म्हणजे 22,000 किलोची तोफ आहे. आणि बनवणाऱ्याने याच्यामध्ये खासियत ठेवलेली आहे. खासियत म्हणजे काय? आपण जर 10 मिनिटं उन्हामध्ये बसले, आपला डोका गरम होतो, घाम येतं ना. 12 तास उन्हामध्ये राहून सुद्धा गरम होत नाहीये. इतके वर्ष झाले तिला गंज नाही लागला. तिचं कारण काय? ती लोखंडाची तोफ नाहीये, पंचधातू आहे. तिच्याच बाजूला किल्ल्यातली 2 नंबर तोफ पाहायला भेटल. त्या तोफीचं नाव दिला होता गायमुख, कारण तिचा पूर्ण आकार आहे ना गायप्रमाणे दिलेला आहे. आणि 3 नंबरची तोफ आहे, तिचं नाव दिला होता चावडी, म्हणजे चालाक चतुर तोफ. तोफी पाहिल्यानंतर आपल्याला असे बुरुज पाच पुढे जायचं आहे. पुढे 3 नंबर बुरुज पण गेले ना. मी आपल्याला सांगितलं बाहेर आणखी एक किल्ला आहे. 16वी शतकामध्ये संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकायसाठी बांधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव दिला होता पद्मदुर्ग. ज्यावेळी संभाजी महाराज इथे आले, रायगडवर मोगलने आक्रमण केला, त्यावेळी संभाजी महाराजची राजधानी कॅपिटल जी होता रायगड होता. म्हणून संभाजी महाराज पद्मदुर्गला अर्धावट सोडून रायगडला वासवासाठी गेले. या लोकांनी तिथे आपला ताबा जमवला. सध्या तो कासा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. जसा मी आपल्याला सांगितलं हा 22 एकर मध्ये आहे. तो याच्यापेक्षा लहान आहे, 12 एकर मध्ये बांधलेला किल्ला आहे. हा अजिंक्य किल्ला आहे. शेवटपर्यंत याला कोणी जिंकला नाही, तो अर्धावट आहे. त्यानंतर 3 नंबर बुजवणा पुढे नाही जायचा. पुढे गेले वाटण्या भेटणं, आपल्याला पॉईंट पाहिजे. पॉईंट पाहण्यासाठी लेफ्ट साईडला खाली उतरायचं, डाव्या हाताला. खाली उतरून आपण काय पाहणार? वॉच टॉवर पाहणार, बारूदखाना पाहणार. समोर आपल्याला गोर पाणीचे तले पाहायला भेटते. इथे निसर्गाची लीला आहे, कारण समुद्राचं पाणी सर्वांना माहिती आहे खारट आहे. आतमध्ये एक नाही 2 गोर पाण्याचे तले आहेत आणि इतके मोठे. ज्या बोटीमध्ये आता आपण बसलेत ना, असे 2-3 बोटी आरामात चालू शकणार सर. तलावाचं नाव दिला होता शाही खानी तलाव आणि त्याची खोल किती डीप 60 फूट खोल आहे. शाही खानी तलाव कशा म्हणतात आपण पाहणार. त्याच्या अर्धागोल्यामध्ये तुटलेले भिंती आहेत. तिथे काय होता, त्यावेळी राजांनी आपल्यासाठी तलावाच्या अर्धागोल्यामध्ये काचीचा महल बांधला होता, सिद्धी जुबेदा पॅलेस. आणि काची पिन असे होते की 7 कलरमध्ये, म्हणजे जेव्हा कधी सूर्य आणि चंद्राचा प्रकाश त्या काचीन ओढ्याचा, त्याची सावली पाण्यावर यायची. पाणी सुद्धा कलरिंग म्हणजे इंद्रधनुष सारखा दिसायचा. त्या आतून डायरेक्ट कोणाला पाणी घ्यायची परवानगी नव्हती, कारण बाल्टी टाकल्यानंतर पाणी हलणार, पाणीचा जो इफेक्ट आहे तो निघणार. ते लोकांच्या सुविधासाठी तलावाच्या दोन्ही कडेला 2 लहान तळे बनवले गेले. तिथूनच काही पायऱ्या आपल्याला वर जायला दिसतात, ज्याला म्हणतात बाली किल्ला. 125 पायऱ्यात वर जायसाठी फक्त झेंडा लावायची जागा आहे. जसं आता आपल्या तिरंगा लागते 26 जानेवारी 15 ऑगस्टला, स्वातंत्र्याच्या आधी सिद्धी लोकांचा झेंडा लावायचे, ज्याच्यामध्ये एक शेरचा सिम्बॉल असायचं.
वर जायचा उद्देश काय, 125 पायऱ्या चढून 45 मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला फिरायला होत नाही. वर गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण किल्ला, समुद्राचा व्ह्यू, पद्मदुर्ग किल्ला पाहायला भेटतं. त्याच पायरीने आपण खाली आले ते उजव्या हाताला काली दगडांची मोठीशी एक इमारत आहे. तिथे काय होतं, राजेचा राज दरबार मीटिंग फंक्शनसाठी सिंहासनची जागा असते ना, ती त्यावेळी 5 मजली बांधलेलं होतं. सध्या तुटून 3.5 मजली राहिलेलं आहे. 3च्या पुढे आल्यानंतर किल्ल्यातला 2 नंबर तलाव पाहायला भेटेल. त्या तलावाचं नाव दिला होता चिरेखानी तलाव आणि त्याची खोल किती आहे, 40 फूट. 3च्याच बाजूला एक पांढऱ्या कलरची इमारत आहे सर, जी किल्ल्यातली मशीद होती. कारण त्यावेळी किल्ल्यामध्ये 550 घर होते. 2 समाजाचे लोक राहत होते, मुस्लिम समाज आणि कोळी. कोळी म्हणजे कोणते, समुद्रामध्ये मासे मारणारे. म्हणजे संपूर्णपणे आतमध्ये गाव होता. राजाने यांच्या सुविधासाठी आतमध्ये मंदिर, मशीद, मार्केट, स्कूल सर्व सुविधा ठेवलेली होती. मशीदच्या वरच्या भागात आपण पाहणार तुटलेले भिंती आहेत. तिथे गणपतीचा मंदिर होता. मंदिर कुठे गेला, ज्यावेळी हा किल्ला खाली झाला 1972ला, तर जातावेळी इकडच्या लोकांनी इकडची मूर्ती काढली, आपल्या बरोबर नेली. जिथून आता आपण तिकीट काढून आले ना राजपुरी गाव, तिथे तिची त्यांच्या पुढे आल्यानंतर एक गेट आणखी पाहायला भेटायचे. त्यावेळीचा गेट आहे. पूर्वीचा गेटला नाव दिला होता दरबारी गेट. दरबारी गेट का म्हणतात, 24 तास तो बंद असायचा, फक्त राजासाठी उघडायचे. राजाचे कुठले पाहुणे किंवा मंत्री वगैरे आले ते गेटच्या मध्ये एक लहान खिडकी आहे, याला म्हणतात दिंडी गेट. त्या लोकांना तिथून घ्यायचे, राजा तिथून येणार नाही, कारण मान वागली त्याचा अपमान होणार. ते राजासाठी संपूर्ण गेट उघडायचे, नाहीतर बंद असायचा. आता आपल्याला हा गेट उघडा भेटणार आहे, कारण लोकशाही हुकूमत आहे. आपण सर्व राज्य समान आहे, आपल्यासाठी तो उघडा आहे. आणि परत त्यावेळी मेन गेटवर आपल्याला एक चित्र पाहायला भेटेल, 6 आणि 6 हत्ती. जसं आपल्या पैशांवर त्रिमूर्ती, पार्लमेंट, गांधीजी असतं ना, किल्ल्यांच्या पैशांवर छापा असायचा, 1 शेड 6 हत्ती. याला म्हणतात राजमुद्रा. हे पैसे ते बाजारसाठी नाही, फक्त गेटपासून वापर करायचे. म्हणजे किल्ल्यातला कुठला माणूस बाहेर जायचा असला, जातावेळी गेट पास द्यायचे, परत येत्यावेळी चेक करून आत घ्यायचे. जर त्याच्याकडे ते पैसे असले ते किल्ल्यातला माणूस नाहीतर मेन गेटवर ठार करायचे. आता कोणाला भियायची गरज नाही, कोणी मारणार नाही. कारण आत्ताच मी सांगितलं, यावेळी आपण भारतातले राजाने आपण तिकीट काढून आले ना मॅडम. हां, आणि बॉस आपण पाहिला असेल किंवा ऐकलं असेल, पुण्या शनिवार वाड्यातून परबतीसाठी एक वाट निघाली, जमीनच्या खालनं अंडरग्राऊंड टनल, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतात, भोयार मार्ग. तसंच त्यावेळी जंजिरा किल्ल्यापासून समोरच्या गावासाठी एक वाट निघाली होती, जी समुद्राच्या खालनं निघायची. आणि ही वाट गावामध्ये कुठे निघायची, ते पहा समोर नारळाच्या झाडाखाली मोठा गेट दिसते, काले दगडांचा, पांढरे 2 लहान मिनार आहेत. ही वाट इथे निघायची. आणि याची गरज का वाटली, कुठलाही शत्रू किल्ल्याला घेरं टाकलं ते राजाने त्याची प्रजा कुठे जाणार यांच्या सुविधासाठी इमर्जन्सी एक्झिट म्हणून ही वाट निघायची, भोयार मार्ग. जसा मी आपल्याला सांगितला की किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यला कोणी जिंकला नाही. आपण पण इतिहासमध्ये वाचला असेल की जंजिरा किल्ला अजिंक्य आहे. त्याचे महत्त्वाचे 3 कारण आहेत. सर्वात अगोदर जे आपल्या बोटीपासून सुरुवात होते की जोपर्यंत आपली बोट गेटच्या समोर जात नाही, याचा गेट कुठून दिसत नाही. दुसरा महत्त्वाचा कारण मी आपल्याला सांगितला की बाहेर समुद्र आहे, खारट पाणी, आतमध्ये गोर पाणी. तिसरा कारण मी म्हणतो म्हणून नाही, उतरता वेळी आपल्या डोळ्याने सुद्धा पहा की आजचा इंजिनियर कुठला बिल्डिंग किंवा घर बांधू दे 70-80 वर्षामध्ये कोसळणार. इतके वर्ष झाले समुद्राच्या मध्ये, समुद्राच्या पाण्याची लाटी मारून मारून याचे दगड झिजले. जॉईंटनी जागा सोडलेली नाहीये. जॉईंटमध्ये त्यावेळी कुठला अंबुजा सिमेंट नव्हता. जॉईंटमध्ये कुठला मटेरियल आहे, समुद्राची रेत आहे, ज्याला आपण वाळू म्हणतात. तसंच चुना आहे, गोर आहे, मीठ आहे, आणि सर्वात महत्त्वाची वस्तू सीसं, लीड म्हणता ना, असे 5 वस्तू वापर केले गेले. त्यामुळे आज सुद्धा इतका मजबूत आहे की कोणी याला जिंकू शकला नाही. ही झाली किल्ल्यातला संपूर्ण माहिती. आपला माणूस तुम्हाला आतमध्ये वाट दाखवणार, उतरत्या वेळी तुम्हाला टायमिंग देणार. तर टायमात आपल्याला परत यायचं आहे आणि बोटीचं नाव लक्षात ठेवायचा, सलामती म्हणून बसायचं आहे. आता आपल्याला माझी माहिती आवडली आहे, तुम्हाला वाटलं दादा आमचा कष्ट आता स्वतःला आपण पाहत आहेत. आपल्या पुन्हा 700 द्यायची गरज नाही. आपली सहखुशीने 300-400 काय द्यायचा देऊन जातात. तर हाच आमचा कष्टाचा पैसा आहे बॉस, आणि कष्टाचा पैसा आम्ही मागून घेतात, देऊन जातात आपल्या ग्रुप प्रमाणे. कोणीतले काढून द्या, कोणीतले मी काढलेला तर बायको मारेल मध्ये काय पैसे द्या, समज भाई अपना भाई अक्षय ग्रुप दे रहा मेहनत होता है दादा. 5 लोग मेहनत करता, यही हम लोग को आशा होता है. बाहर जो लोग मेहनत समझते भाई उनको बोलना नहीं पड़ता मेरे. आता आपण थोड्याच वेळात पोचतील जंजिरा मुरुड किल्ल्यावर.